पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना रोखण्यामध्ये आदिल शहाचा मृत्यू झाला। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलेलं आहे। आदिल हुसेन याने 26 पर्यटकांचा जीव वाचवला होता आणि यावेळेस दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय उद्या खरं तर या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होतोय, मात्र आपण पाहतो या ठिकाणी काही चांगली कामं म्हणजे या कुटुंबाला शिंदेंनी घर बांधून दिलं हे देखील आपल्याला बघायला मिळतं आणि ते घर आता पूर्णतः तयार झाले। या संदर्भात काय माहिती द्याल? नक्कीच सजल, मी सध्या हातनपार या गावामध्ये आहे। पहलगाममध्ये हे गाव आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी आनंदनाथ सदन जे आहे ते बनून पूर्णपणे तयार झालेलं आहे। बरेचसे जे इथले स्थानिक आहेत त्यांनी शिवसेनेचे जे भगवे उपरणे ते सुद्धा घातलेले आहेत। एकनाथ शिंदे यांचा जयघोष सुद्धा या ठिकाणी होतोय आणि सुरुवातीला वाटलं होतं की या ठिकाणी घर बांधून दिलं जाणार नाही, यामागे राजकारण आहे। मात्र राजकारणाच्या परे जाऊन या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो शब्द आज पूर्ण झालेला आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी LED स्क्रीन मोठी लावलेली आहे। त्या ठिकाणी घराच्या चावी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडला जाणार आहे। या ठिकाणी चावी वाटप होणार आहे आणि आपण पाहतोय की बरीचशी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी स्थानिकांची दिसते। इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जे शिवसैनिक आहेत, इथले स्थानिक पदाधिकारी ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बॅनर्स, पोस्टर्स लागलेले आहेत। मोठी गर्दी या संपूर्ण परिसरात झालेली आहे आणि आदिलचं जे कुटुंब आहे ते सुद्धा या ठिकाणी आहे आणि आदिलच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदे यांचं सुद्धा आभार जे आहेत ते या ठिकाणी प्रकट केलेले आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय अगदीच गिरीश, आदिल धन्यवाद तुम्ही हुसेन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर पहलगाम हल्ल्यातील मृत आदिल शहाच्या कुटुंबाला शिंदेंनी घर बांधून दिले आणि आज या कुटुंबाला घर हे प्राप्त होणारे चावी दिली जाणार आहे।